लग्न झालं, आयुष्य रंगाने भरून जाईल असं वाटलं. पण 1 नाही 2 नाही 5 वर्ष झाली मूल नाही. आई म्हणून जगण्याचं स्वप्न अधुरं होतं. आम्ही परमेश्वराकडे हात जोडले, शिवलीलामृत पारायण केलं आणि एक दिवस परमेश्वराने कृपा केली. आमच्या आयुष्यात शिवली आली. ती छोटीशी शिवली वयाच्या 3ऱ्या वर्षी हदगाव चांबरे येथे आध्यात्मिक शिक्षणासाठी पाठवली. 4थ्या वर्षी बोरगाव, 5व्या वर्षी देवाची आळंदी. मग शिवली हळूहळू शिवलीला ताई झाली. ताईंच्या छोट्याशा हातांनी व्यासपीठ गाठलं. वयाच्या फक्त 5व्या वर्षी कीर्तनाची सुरुवात झाली. पण हा प्रवास सोपा नव्हता. पाटील घराणं, समाजाचा विरोध, मुलगी आहे ओ मुलगी, व्यासपीठावर उभी करू नका, कीर्तन शिकवू नका, कितीतरी टोमणे, कितीतरी नकार. ताईंनी कधीच हार मानली नाही. कितीतरी वाईट परिस्थिती सहन केली, पण मनात एकच विश्वास, परमेश्वराचा हात माझ्या डोक्यावर हवा, मग जग काहीही बोलू दे. 2021 मध्ये ताई बिग बॉस मध्ये गेल्या. महाराष्ट्रातून टीका झाली, अफवा झाल्या, पण ताई कधीच खचल्या नाही. 25 वर्ष त्यांनी संघर्षाचा प्रवास केला. 3 पत्र्याच्या रूम मध्ये राहून अभ्यास केला. कधी स्टँडवर बसून देखील अभ्यास केला, तर कधी आंब्याच्या झाडाला बॅटरी बांधून प्रकाशात अभ्यास केला. भानसाळे या छोट्याशा गावात 1ली, 2री आणि बार्शीला 3री, 4थी, आळंदीला 5वी, 6वी, 7वी, 8वी ते 12वी आणि ग्रॅज्युएशन बार्शीत केलं. आज विधी शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात आहेत. प्रत्येक वर्षी 98-99% मार्क्स. आज ताईंची संस्था आहे, त्यांचे विद्यार्थी आहेत, नाव आहे, पण यामागे 25 वर्षाचं रक्त घामाचं अर्पण. ताई आजही म्हणतात, आई तुला संस्था परवडत नसेल, माझे 2 कीर्तन जाऊ दे, पण मुलींची काळजी घे, शिक्षण दे, मन मोठं कर, जमिनीवर राहा, तेव्हाच खरी प्रगती होईल. ही आहे ताईंची कहाणी. संघर्षातून साधनेपर्यंत आणि साधनेतून यशापर्यंत. परमेश्वरावर विश्वास असेल तर काहीही अशक्य नाही, हेच ब्रीदवाक्य घेऊन आज ताईंचा वाढदिवस साजरा होतोय. हरिभक्त परायण शिवलीला ताईंना वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा. धन्यवाद.